नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीसाठी येणारे अतिसंभाव्य प्रश्न व मागील प्रश्नांचा आढावा घेता अतिशय IBPS व TCS पॅटर्ननुसार प्रश्न उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। प्रश्नाला आपण सुरुवात करू। तर पहिला प्रश्न असा विचारलाय, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। काल गारा पडल्या। पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग। ती गार असं म्हणतो, गारा हे अनेक वचन आहे, तर योग्य उत्तर आहे बी नंबर करेक्ट आन्सर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे डॅडॅश झाले आहे। अद्यापि, नित्य, येथून, तेथे। योग्य उत्तर आहे नित्याचे झाले आहे असं म्हणत असतो आपण बोलत बोलत, याचं योग्य उत्तर आहे बी नंबर। नेक्स्ट क्वेश्चन घ्या। पुढील शब्दात जोड शब्द सांगा। कडे, डॅडॅश, किल्ले, कपाऱ्या, पायऱ्या, खाचा। योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 3, योग्य उत्तर कडे कपाऱ्या म्हणत असतो, बी नंबर इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन घ्या। पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा। मोराने पिसारा फुलवला पण पाऊस पडत नाही। पण हे काय वापरलेले आहे? क्रियाविशेषण, उभयनामी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय। योग्य उत्तर काय असणार आहे? काय असेल? पण, परंतु, आणि, किंवा। हे जेव्हा दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडत असेल त्यावेळेस उभयनामी अव्यय हे याचं करेक्ट आन्सर आहे। अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा। आजी नातवासाठी स्वेटर विणते। आजी नातवासाठी स्वेटर विणते। शिवणे, विणणे, जुळवणे, कळवणे। योग्य उत्तर काय आहे? तर विणणे हे याचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतरचा प्रश्न असा आहे, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा। तर यापैकी योग्य वाक्य आपल्याला ओळखायचे। बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली। मुक्तपणे उडाली। बागेत फुलपाखरू मुक्तपणे उडाले, उडालो। बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले। बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाल्या। तर उडाली हा जर क्रियापद विचारात घेतला तर योग्य वाक्य ए नंबर करेक्ट आन्सर आहे। रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। उद्गार व्यक्ती करणारे अव्यय हे ती डॅडॅश अव्यय होय। शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय। योग्य उत्तर काय असणार आहे? उद्गारार्थी जे असतात ईश, छट, बापरे, शब्बास, वा वा, हे सर्व केवल प्रयोगी अव्यय आहेत। पी हळद आणि हो डॅडॅश। तर ही म्हण आहे मित्रांनो, पी हळद आणि हो गोरी। सी नंबर करेक्ट आन्सर। पुढील कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे? संसार हा शब्द आपल्याला शुद्ध लिहायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो संसार हा शब्द सी नंबरचा बरोबर आहे। पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा। अरण्य, मोठे, निविड, निष्क्रिय, लगतचे। योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 10, निष्क्रिय हे याचं करेक्ट उत्तर आहे। योग्य पर्यायाची निवड करा। आमच्या संघाने डॅडॅश जिंकली। चषक, ढाल, बक्षीस की गड। तर आमच्या संघाने ढाल जिंकली। विद्यार्थी मित्रांनो बी नंबर करेक्ट आन्सर आहे। योग्य पर्याय निवडून वाक्य प्रचार अर्थ पूर्ण करा। डोक्यावर डॅडॅश फोडणे। वीट, नारळ, खापर, डोकं। योग्य उत्तर काय असणार आहे?
तर आपण डोक्यावर खापर फोडलं असं म्हणत असतो. सी नंबर करेक्ट आन्सर आहे. पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. आपण शाळेत शिकतो की नेहमी खरे बोलावे. आपण खरे शाळेत बोलावे. योग्य उत्तर काय असणार आहे? आपल्याला विधेय विस्तार विचारलेला आहे. खरे हे विधेय विस्तार आहे. म्हणजे क्रियापदापूर्वी येणारा शब्द हा विधेय विस्तार गणला जातो. दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तुटवडा, तेजी, मंदी, तीव्र, विपुलता. योग्य उत्तर काय असणार आहे? 14 नंबर. 14 नंबरचं विपुलता हे याचं करेक्ट आन्सर आहे. डी नंबर. मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्त्यावर पाठवावा. या वाक्यातील कोणते आख्यात वापरले आहे? तर शेवटी आपण आख्यात विचार जर विचारात घेतला किंवा क्रदंत्याचा विचार केला तर क्रियापदाला कोणतं लाख्यात वापरले का वाक्यात वापरले हे महत्वाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पाठवावा जर विचारात घेतलं तर वाक्यात 15 नंबरचं योग्य उत्तर बी नंबर आहे. पुढील पर्यायातून खालील वाक्याचे विधेय रूप असणारा पर्याय निवडा. वीज नसली तर संगणक चालणार नाहीत. वीज नसली तर संगणक कसे चालणार? वीज असेल तर संगणक चालेल. वीज असली तरी संगणक चालणार नाहीत. आणि डी नंबर, वीज नसेल तर संगणक बंद. योग्य उत्तर काय असणार? तर याचं योग्य उत्तर आहे वीज नसली तर संगणक कसे चालणार. हे ए नंबर करेक्ट आन्सर आहे. दिलेल्या धातूचे योग्य रूप निवडा. देवा सर्वांना सुखी ठेवणे. आज्ञार्थ, ठेवशील, ठेव, ठेवेल, ठेवतात. योग्य उत्तर काय असणार आहे? तर आपण देवाला उपदेश केलेला आहे. देवा सर्वांना सुखी ठेव. बी नंबर करेक्ट आन्सर आहे. एक वचनाचे अनेक वचन करा. तुरुंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. तर योग्य उत्तर काय असेल? 18 नंबर. तर ए ऑप्शन आहे. तुरुंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ले होऊ शकतो. तुरुंगातील कैद्यावर जीवघेणे हल्ले होऊ शकतो. तुरुंगातील कैद्यावर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. तुरुंगातील कैद्यावर जीवघेणे हल्ला होऊ शकतात. योग्य उत्तर काय असणार आहे? तर वाक्यानुसार अनेक वचन करा म्हटल्यानंतर तुरुंगातील कैद्यावर जीवघेणे हल्ले होऊ शकतात हे सी नंबर करेक्ट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या तलाठी भरतीचा कोर्स लावायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. 999 मध्ये तुम्हाला 6 महिने ऍक्सेस कोर्सचे मिळेल व सर्व विषय शिकवले जातील. संपर्क साधू शकता. पुढील पर्यायातून खालील वाक्याचे विद्यार्थी रूप असणार पर्याय निवडा. आम्ही सर्वजण संध्याकाळी चहाला येतो. आता विद्यार्थी वाक्य बनवायचे. वा, वि, वे जे क्रियापदाला लागलेले असेल ते वाक्य विद्यार्थी असते किंवा इच्छा व्यक्त करणारे वाक्य. तर याचं योग्य उत्तर काय असेल? 19 नंबर. संध्याकाळी चहाला येऊ आम्ही सर्वजण. संध्याकाळी चहाला येऊ का? आम्ही सर्वजण. आम्ही सर्वांनी संध्याकाळी चहास यावे. संध्याकाळी आम्ही सर्वजण चहाला येतोच. विद्यार्थी वाक्य आहे मित्रांनो. सी नंबर करेक्ट आन्सर आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. दिलेल्या शब्द गटातून योग्य समानार्थी शब्द निवडा. बाजार, पाट, वाट, हाट, सोपा. योग्य उत्तर काय असणार आहे? आपण बाजार हाट म्हणत असतो. सी नंबर करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी उपसर्ग विरहित शब्द कोणता? अनुचित, उद्भव, उदय, दुस्सा. योग्य उत्तर काय असणार आहे? 21 नंबरचा क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे सी नंबर करेक्ट आन्सर आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. कमाल, तर त्याचं विरुद्धार्थी काय होईल? किमान. हे योग्य उत्तर आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा.
बोचक, भाबडा, भवानी, भावी. योग्य उत्तर काय असणार आहे? भवानी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील पैकी कोणते विधान योग्य विराम चिन्ह वापरून लिहिलेले आहे ते आपल्याला शोधायचे आहे. प्रश्न क्रमांक 24. अह किती सुंदर चित्र आहे, उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे. डी नंबर करेक्ट आन्सर आहे. आणि शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, पुढील शब्दास जोड शब्द सांगा. भाकर, कपडा, तुकडा, मिरची, पाणी. आपण भाकर तुकडा असे म्हणतो आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बी नंबर करेक्ट आन्सर आहे. अतिशय संभाव्य प्रश्न म्हणजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये याचा फायदा होणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची नवीनच नुकतीच बॅच चालू झालेली आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही तलाठी भरतीची बॅच परचेस करू शकता. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.